नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, हीच नम्र विनंती. ऐकूया विजय कापडी लिखित गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा, बापू मदतीला धावतो तेव्हा. बऱ्याच दिवसात बापू पाठकची आणि माझी भेट झालेली नव्हती. त्यामुळे मुद्दाम वेळ काढून मी त्याच्या घरी गेलो. बघतो तर काय, बापू पाठक बँडेजला हात लावून बसला होता आणि ते बँडेज त्याच्या डोक्याला गुंडाळलेलं होतं. बापू पाठकाची मुद्रा उदास दिसत होती आणि तोंड वाकडं करून तो मधून मधून आ ऊ करत कणत बसलेला होता. हे दृश्य पाहिल्याबरोबर एक गोष्ट माझ्या ताबडतोब लक्षात आली आणि ती म्हणजे नेहमीच्या सवयीनुसार कुणाच्या तरी मदतीला बापू पाठक धावून गेला असणार आणि काहीतरी गैरसमज होऊन त्यात त्याचं डोकं शेकून निघालेलं असणार. बापू पाठकाच्या स्वभावाचं ना एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे तो आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून कोणाच्याही मदतीला धावून जातो. मग ज्याला मदत करायची आहे तो माणूस ओळखीचा असो किंवा बिनओळखीचा असो. आणि गंमत अशी, हे आपल्या मदतीला बापू पाठक नावाचा हा महाभाग धावून येतोय याची त्या दुसऱ्या माणसाला कल्पना सुद्धा नसते. आणि इथे सगळा घोळ होतो. आणि मदतीला धावून गेलेल्या बापू पाठकाचा पच का होतो. लोकल मधल्या गर्दीत बसायला जागा मिळाली नसली तरी निदान व्यवस्थित 2 पायावर उभं राहायला तरी मिळावं म्हणून बापू पाठक डब्यातल्या खिडकीजवळ 2 रांगांमध्ये बसलेल्या माणसांच्या पायात पाय अडकून उभा राहिला की त्याला त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवरून डब्यात चढणाऱ्या प्रवाशांच्या ब्रीफकेसेस, जेवणाचे डबे, कागदात गुंडाळलेल्या पोळ्या, पुस्तकं, मासिकं वगैरे सामान वरच्या जाळीच्या रॅकवर ठेवण्याचं फुकट हमालीचं काम करायला लागतं. तुम्ही आम्ही हे असली फुकट हमाली करायला नाराज असतो, पण बापू पाठकाचा खाक्या मात्र वेगळा. तो मोठ्या उत्साहानं लोकांची असली कामं पार पाडतो. अहो, एकदा बोरीबंदर स्टेशन आल्यावर सगळी माणसं उतरायला लागली. बापू पाठक आत नेहमीप्रमाणे खिडकीजवळ उभा होता. त्यामुळे काहींनी त्याला अहो जरा बॅग देता का, जरा तो डबा पॉस ऑन करता का अशी विनंती केली. वरच्या रॅकवरचं सगळ्यांचं सामान काढून त्या मालकांकडे सुपूर्द करेपर्यंत गाडी सुटायची वेळ आली. सगळ्यांनी फलाटावर धडाधडा उड्या मारल्या, पण बापू पाठक डब्यातच राहिला. गाडी मस्जिद, सँडहर्स्ट रोड. आता मुंबईचं पब्लिक या सँडहर्स्ट रोड स्टेशनला संडास रोड म्हणतं. मला सांगा, ख्रिस्तवासी सँडहर्स्ट साहेबांच्या स्वर्गस्थ आत्म्याला आपल्या नावाचा अपभ्रंश ऐकून काय वाटत असेल हो. ते जाऊ द्या. तर गाडी मस्जिद, सँडहर्स्ट रोड हे न घेता सरळ भायखळ्याला जाऊन उभी राहिली. बापू पाठकला पुन्हा बोरीबंदरच्या दिशेनं जाणारी गाडी पकडून यायला लागलं. मग या गडबडीत तो ऑफिसला पोहोचला तोपर्यंत मस्टर आज साहेबांकडे गेलो होतं. त्यामुळे तांबड्या सिंगल क्रॉसवर सही करण्याकरता बापू पाठकाला केबिनमध्ये जावं लागलं आणि परिणामी साहेबाच्या शिव्या खायला लागल्या. दुसऱ्याचं सामान रॅकवर ठेवण्याची आणि त्यांना ते काढून देण्याची समाजसेवा केल्याबद्दल बापूला बक्षीस काय मिळालं तर साहेबाच्या शिव्या. अहो, एकदा तर बापू पाटकानं रॅकवरची एकाची ब्रीफकेस भलत्याच्याच स्वाधीन केली आणि तो भलता ती भलती ब्रीफकेस घेऊन साळसूदपणे निघूनही गेला. बऱ्याच वेळानंतर आपली ब्रीफकेस जागेवर नसल्याचं लक्षात येताच त्या खऱ्या मालकानं बापू पाठकाच्या नावानं असा काही शिमगा केला आणि जोरदार भांडण करून त्याचा मॅनिला फाडून टाकला. बापू पाठकाला फाटक्या मॅनिला सबंध दिवसभर ऑफिसमध्ये वावरावं लागलं आणि चौकशी करणाऱ्या प्रत्येकाला मॅनिला का आणि कसा फाटला याचा वृत्तांत ऐकून ऐकून बापू पाटकाचा घसा बसला की हो. पण हे तर काहीच नाही. असाच एक मागे घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. झाला असं की एकदा संध्याकाळच्या वेळी बापू पाठक ऑफिसवरून घरी परतत होता. वाटेत आझाद मैदान ओलांडून जात असताना त्याचं एका ठिकाणी लक्ष गेलं. त्याची पावलं थबकली लगेच.
लक्षपूर्वक पाहिल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मैदानाच्या मध्यभागी एक वृद्ध बाई उभी आहे आणि एक धटिंगण तिच्या हातातली बांगडी काढून घेतोय. ती वृद्धा आपल्या परीनं त्याला प्रतिकार करत होती, पण तिचा तो प्रयत्न अपुरा पडत होता. त्या धटिंगणाच्या प्रयत्नाला अखेर यश आलं आणि तिच्या हातातली बांगडी खिशात टाकून तो धावायला लागला. हा सगळा प्रकार डोळे वटारून बघत उभ्या असलेल्या बापू पाटकानं तात्काळ हालचाल केली. तो झपझप पावलं टाकत त्या वृद्धेच्या दिशेनं गेला आणि तिला म्हणाला, माई, त्या गुंडानं तुमची बांगडी पळवली का? बापू पाटकाच्या प्रश्नाला उत्तर न देता ती वृद्धा त्याचं थोबाड बघत राहिली. तेव्हा बापू पाठकच म्हणाला, तुम्ही इथंच थांबा, मी त्याला आत्ता पकडतो. एवढं बोलून बापू पाठक धावायला लागला, वेगानं धावायला लागला. काही क्षणात त्यांनी त्या गुंडाला गाठलं. तो त्याची मानगुट पकडणार तेवढ्यात कोणाच्या तरी पोलादी पंजाची पकड आपल्या मानेवर पडत असल्याचं त्याला जाणवलं. बापू पाटकानं चमकून वळून बघितलं तर दुसऱ्या गुंडानं आपली मानगुट पकडली आहे हे त्याच्या लक्षात आलं. बापू ओरडला, अहो मला काय पकडताय, त्याला पकडा. त्या बिचाऱ्या म्हातारीची बांगडी घेऊन धावतोय तो, त्याला तुम्ही पकडा ना आधी. तुझा आधी निकाल लावतो, असं म्हणत गुंडानं बापू पाटकाच्या हनुवटीवर असा एक गुद्दा ठेवून दिला की बापू पाटकाच्या डोळ्यासमोर तारेच चमकले. हनुवटी गच्च धरून बापू पाठक खाली बसला. तेवढ्यात ती वृद्धा आणि बांगडी घेऊन पळालेला तो गुंड जवळ आले. बापू पाटकाकडे बघत ती वृद्धा खेकसली, तुला रे मिळाल्या आमच्या घरगुती गोष्टीत ना खूपशाला सांगितलं कोणी रे? असली सादल घडली पाहिजे तुला, उपट सुंभ मिळाला. त्यावर बापू पाठक म्हणाला, अहो मी उपट सुंभ नाहीये, माझं नाव बापू पाठक. मला वाटलं हा माणूस चोर आहे. मी चोर आहे? त्याच्या अंगावर खेकसत त्या गुंडानं बापू पाटकाच्या डोक्यावर टप्पल मारली आणि म्हणाला, हे बघे हा घरचा मामला आहे. ही म्हातारी आहे ना, ही म्हातारी माझी सासू आहे, मी तिचा जाव आहे. मी तिची बांगडीच काय, तिच्या गळ्यातली चेन बी घेऊन जाईल. आणि एवढं बोलून त्या गुंड जावयानं आपल्या सासूबाईच्या गळ्यातल्या चेनला हात घातला आणि तो पळाला. त्याच्या मागोमाग त्याचा साथीदार पळाला. दुखणारी हनवटी धरून बापू पाठक उभा राहिला तेव्हा ती म्हातारी त्याच्याकडे रागानं बघत खेकसली, तुझ्यामुळे ते दोघं परत आले, त्यांनी माझी साखळी पण नेली, तळपट तळपट होईन तुझं. आणि बापूकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून गेली सुद्धा. बापू पाठक आश्चर्यानं आ वासून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. आपण त्यांच्या घरगुती भांडणात पडायला नको होतं ही गोष्ट त्याला जाणवली खरी, पण तेवढी जाणून घेण्यासाठी त्याला त्याची हनवटी शेकून घ्यायला लागली होती. पण असं असलं ना तरी बापू पाटकाच्या दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावात फरक काही पडत नव्हता. तुम्हाला सांगतो, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी साड्यांचा पुरवठा करण्यात भगवान श्रीकृष्णाला थोडा जरी उशीर झाला असता तर खांद्यावर साड्यांचे ढीग टाकून बापू पाठक द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी धावत गेला असता. आणि असं जर घडलं असतं तर कदाचित महाभारतातले काही महत्वाचे प्रसंग महामुनी व्यासांना वेगळे लिहायला लागले असते. आपण असं व्हायचंच नव्हतं ना. असू द्या झालं. तर आज बापूला त्या तशा म्हणजे डोक्याला बँडेज बांधलेल्या अवस्थेत बघून मी प्रसंगाला साजेसा गंभीर चेहरा केला आणि जवळ जाऊन त्याच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणालो, बापू, कुणाच्या मदतीला धावून गेल्याचं हे फळ तुला आज मिळालं बरे. त्यावर रागानं बापू पाटकानं माझा हात झिडकारून टाकला आणि नाक फुगवून तो म्हणाला, अरे इथे माझं डोकं फुटलंय आणि तुला मस्करी सुचते वय रे. अरे मित्रा, तुझा धिक्कार असो. हे बापूचं नेहमीच आहे. आपली नाराजी तो नेहमी मित्रा धिक्कार असो तुझा या शब्दात नोंदवून टाकतो. मी त्याच्या धिक्काराकडे दुर्लक्ष केलं आणि माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं पहिला प्रश्न टाकला, अरे आज असं घडलं तरी काय की ज्यामुळे हे बँडेज डोक्याला बांधायची तुझ्यावर वेळ आली? बापू पाठक म्हणाला, हे आज घडलेलं नाहीये, ही कालची गोष्ट आहे. कालची गोष्ट आहे? अरे काल तर रविवार, म्हणजे रविवारची सुट्टी काल. तू घरीच होतास ना, म्हणजे वहिनींना घरकामात मदत वगैरे करायला धावलास का काय? तुझं काय बाबा, काही सांगता येत नाही. प्रत्यक्ष बायकोला सुद्धा मदत करायला धावशील तू. पण माझ्या खोचक बोलण्याकडे दुर्लक्ष करत बापू पाठक म्हणाला, अरे मी काल सबंध दिवस घरीच होतो,
पण संध्याकाळी टीव्हीवर एक रद्दड सिनेमा चालू झाला, तो काही मला बघवेना. आणि घरातली माणसं मला टीव्ही बंद करू देईना. मग काय, शेवटी मी बाहेर फिरायला जायचं ठरवलं आणि निघालो. रमत गमत मी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. तिथल्या पश्चिम विभाग जोडणाऱ्या पुलावरून जाण्यासाठी मी पायऱ्या चढायला लागणार, तोच मला असं काही करुण दृश्य दिसलं की माझं हृदय गलबललं रे. म्हणजे असं होतं तरी कसलं ते करुण दृश्य? अरे 25-26 वर्षाची तरुण स्त्री माझ्या पुढे 4 पावलांच्या अंतरावर चालत असलेली मला दिसली. अरे चालणारी तरुण स्त्री तुला करुण दिसली म्हणजे आश्चर्य आहे बापू. अरे ती बाई तरुण होती, पण अगदी खंगलेली होती. तिच्या हातापायाच्या झाल्या होत्या काड्या, तिचे गाल बसले होते, डोळे खोल गेले होते, तिच्या गात्रातनं निरुत्साह दिसत होता. अरे पण बापू, अशा कितीतरी स्त्रिया आणि पुरुष सुद्धा आपल्या आजूबाजूला फिरत असतात. याच बाईबद्दल तुला एवढी कणव यायचं कारण काय बरं? अरे ती मध्यमवर्गीय गृहिणी होती आणि तिच्या हातात 3 मोठ्या आकाराच्या पिशव्या होत्या. त्या जडशीळ पिशव्या हातात वागवत वागवत ती हास्य हुश्य करत एक एक पाऊल टाकत पुढे पुढे चाललेली होती. पुलाची एक एक पायरी चढून जाणं तिला चांगलं कठीण जात होतं. दया आली रे मला तिची. तिच्या हातातल्या त्या जड पिशव्या आपण आपल्या हातात घ्याव्यात असं मला वाटायला लागलं. बापू पाठक म्हणाला आणि माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागला. बापरे, म्हणजे त्या जड पिशव्या आपल्या हातात धरायला तू मागितल्यास म्हणून चिडून जाऊन त्या बाईने त्यातली एक जड पिशवी तुझ्या डोक्यावर मारून तुला जखमी केलं काय? मी चिंतातूर सुरात त्याला विचारलं. कसले तरी आचरट तर्क लढवू नको रे. बापू पाठकनं मला चापलं आणि पुढे म्हणाला. मी त्या बाईला म्हणालो, बाई या पिशव्या भलत्या जड दिसतात. त्यावर पिशव्या जमिनीवर ठेवून तिने एकदा माझ्याकडे नुसतं शुष्क डोळ्यांनी पाहिलं आणि पुन्हा खाली वाकून ती त्या पिशव्या उचलायला लागली. मी पाहिलं रे, पंधरवड्याचं रेशन, वाण्याकडचं सामान, यामुळे त्या पिशव्या गच्च भरलेल्या होत्या. तिच्या शक्तिहीन हातांना त्या पिशव्या उचलणं सुद्धा कठीण होतं. मी चटकन तिला म्हणालो की म्हटलं, बाई तुमची हरकत नसेल तर या पिशव्या मी उचलू का? यावर एक सुस्कारा टाकून ती म्हणाली, नको बाई, तुम्हाला का उगा त्रास? पण माझ्या मदतीची तिला गरज तर आहे, पण ती संकोचामुळे नाही म्हणतीये हे माझ्या लक्षात आलं. मी चट्ट दिशी पुढे झालो, 2 पिशव्या एका हातात घेतल्या आणि म्हणालो, काही हरकत नाही, मी उचलतो या पिशव्या. आणि एवढं म्हणून मी त्या 3ही पिशव्या हातात घेतल्या आणि चालायला लागलो. ती तरुणी सुद्धा माझ्या सोबतीनं चालायला लागली. अरे त्या पिशव्या इतक्या जड होत्या की माझे हात खांद्यातनं निखळून पडतायत का काय असं मला वाटायला लागलं रे. पण एकदा तिला मदत करण्यासाठी पुढे झालो होतो, त्यामुळे माघार घेण्यात काही अर्थ नव्हता ना रे. मग मी तसाच पुढे पुढे जायला लागलो. वाटेत मला सारखं वाटत होतं की या बाईच्या घरच्या माणसांना आता म्हणावं तरी काय. ही बाई अशी अशक्त आणि तिला असल्या जड पिशव्या उचलायला लागताय. काय हा घोर अन्याय हिच्यावर. नारी अन्याय निवारण समिती काय झोपा काढत होती का काय? बरं झालं आज मी तिच्या मदतीला धावून आलो. आणि ह्या अशा विचारांच्या तंद्रीत मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो. माझ्या हाताला आली होती चांगली रग. आता पुलाच्या पायऱ्या उतरायच्या होत्या. मी पिशव्या खाली ठेवल्या, हात किंचित मोकळे केले, पुन्हा वाकलो, पिशव्या उचलल्या, पायऱ्या उतरायला लागलो. काही क्षणात मी खाली पोहोचलो बरं का. माझ्या मागून ती तरुणीही पोहोचली. आता कुठल्या दिशेनं जायला हवं ते तिला विचारायला हवं होतं, म्हणून मी पिशव्या खाली ठेवल्या आणि तिला त्याबद्दल विचारणार. तेवढ्यात ती तरुणी म्हणाली, तुमचे फार उपकार झाले, आता आम्ही जाऊ रिक्षाने. आम्ही म्हटल्यावर मी उडालो, कारण आता पिशव्या रिक्षात ठेवून तिने एकटीनं निघून जाणं योग्य होतं, पण रिक्षात तिला माझी सोबत कशाला हवी होती. मी खुलासा करून घेण्यासाठी तिला विचारलं की बाई तुम्ही रिक्षानं जाणार असाल तर मी आणखीन कशाला यायला पाहिजे तुमच्या बरोबर. तर त्याच्यावरती हसली आणि म्हणाली, तुम्ही कशाला येतोय, इथपर्यंत तुम्ही पिशव्या घेऊन आलात ना, हे फार झालं. मी तिला म्हणालो की तुम्हीच तर बाई आता म्हणालात की आम्ही रिक्षानं जाऊ म्हणून. तर ती म्हणाली, आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर. मी म्हणालो, तुमचे मिस्टर ते कुठे? तर म्हणाली, हे काय इथे उभे आहेत.
अरे मी त्या दिशेनं बघितलं, मला आश्चर्याचा धक्का बसला. एक उंच शरीर यष्टीचा, मजबूत बांध्याचा, डोक्यावर झुलपं वाढवलेला देखणा तरुण तिथे उभा होता. म्हटलं हा हिचा मिस्टर? मला काही कळेना. खात्री करून घेण्यासाठी मी तिला परत विचारलं, म्हटलं हे तुमचे मिस्टर आहेत का? तर ती म्हणाली हो. आणि त्याला बोलून घेतलं. म्हणले अहो इकडे या ना. तिने त्याला जवळ बोलवून घेतलं. अत्यंत रुबाबदार पावलं टाकत तो तरुण माझ्या जवळ आला. मी त्याला विचारलं, म्हटलं काय हो, तुम्ही इथे या पुलाजवळ उभं राहून तुमच्या पत्नीची वाट बघत होतात का? तर तो म्हणाला छे, मगाशी तुमच्या बरोबर चालत होतो की मी. मी म्हणालो आमच्या बरोबर तुम्ही चालत होतात? तो म्हणाला हो तुमच्या बरोबर. तुम्ही नाही का हास्य हुश्य करत पिशव्या घेऊन चालत होतात. तुमचं कदाचित लक्ष नसेल माझ्याकडे, पण मी 4 पावलांच्या अंतरावर तुमच्या सोबतीनं चालत होतो असं म्हणाला अरे तो मला. मग मला राग आला. म्हटलं हा एवढा बैलासारखा माजलेला नवरा सोबतीला असताना तिने त्या पिशव्या माझ्या हातात कशासाठी द्याव्या? पण माझ्या लक्षात आलं की त्या पिशव्या तिने माझ्या विनंतीनुसार माझ्याकडे दिल्या होत्या ना. मीच तिची दया आल्यामुळे आपणहून तिला विचारलं होतं. आणि तिने आपला नवरा बरोबर आहे वगैरे माहिती न देता त्या पिशव्या माझ्या हातात देऊन टाकल्या होत्या. म्हणजे त्या दोघांनी मिळून माझा चांगला मामा करून टाकलेला होता. मला राग आला त्या तरुणाचा. मी त्याच्याजवळ गेलो आणि खेकसून म्हणालो, अरे हरामखोर माणसा, तू बरोबर होतास याचा थांगपत्ता लागू दिला नाहीस मला. उगाच्या उगाच मला या पिशव्या उचलायला लावल्यास. तर तो मला म्हणाला मिस्टर, शिव्या कोणाला देतोय? मी कोण आहे माहितीये का? तो म्हणाला माझं नाव अरुण कुमार, मी सिनेमातनं कामं करतो. माझा जन्म धान्याच्या पिशव्या उचलण्यासाठी झालेला नाहीये असं म्हणाला मला तो. डोक्याला थोडा ताण दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या अरुण कुमारला मी 1-2 हिंदी चित्रपटात नायकाच्या हातून मार खाताना बघितलं होतं. अरे साधा सामान्य दर्जाचा एक्स्ट्रा होता तो, पण त्यांनी माझा मात्र पचका करून टाकला होता. संतापानं माझं डोकं एकदम चढलं आणि काय होतंय हे कळायच्या आत मी दात ओठ खात त्या हरामखोर अरुण कुमारच्या दिशेनं झेपावलो. पण माझ्या दुर्दैवानं तो एक्स्ट्रा असला तरी त्याला बऱ्यापैकी कराटे येत होते. त्यांनी हा हो असं करत पवित्रा घेतला आणि माझ्या आक्रमणाचा प्रतिकार करायला तो सिद्ध झाला. अरे खाली पडलेली एक वीट त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवली आणि हाताने जोरदार आघात करून माझ्या डोक्यावर त्या विटेचे 2 तुकडे केले आणि स्वतःच्या कलेचं प्रात्यक्षिक दाखवलं मला. पण त्या प्रात्यक्षिकामुळे माझं डोकं दुखावलं, थोडंसं रक्त यायला लागलं. म्हणून मी डोकं धरून डॉक्टरकडे गेलो. तिथे डॉक्टरनी डोकं तपासलं, नाही म्हणजे डोक्यावरची जखम तपासली आणि औषध लावून हे भलं मोठं बँडेज बांधून टाकलंय. एवढं सांगून बापू पाटकानं एक प्रदीर्घ सुस्कारा सोडला आणि म्हणाला, तुला सांगतो मित्रा, हा कलियुगाचा महिमा आहे बरं. त्याचं सांत्वन करायला मी मनातल्या मनात शब्द जुळवायला लागलो. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. बापू पाटकाच्या समोरच्या घरात कोणीतरी एक जण टेबलावर खुर्ची आणि खुर्चीवर 3 पायांचं स्टूल ठेवून त्याच्यावर चढला होता. भिंतीवर तसबीर लावायचं काम चालू होतं. हातात तसबीर आणि खेळा घेऊन वर चढलेला तो माणूस हातोड्यासाठी खाली बघत होता. आजूबाजूला त्याच्या कोणीच नव्हतं. तेवढ्यात मंत्रमुग्ध अवस्थेत बापू पाठक उठून उभा राहिला आणि त्याला मदत करायला निघाला की बापू पाठक तिथे पोचतो तोच खुर्चीवरच्या स्टूलाचा पाय सरकला आणि तो माणूस वरनं खाली कोसळला. तो नेमका खाली वाकून हातोडा उचलणाऱ्या बापू पाठकावर. सध्या बापू पाठक हॉस्पिटलमधल्या खाटेवर प्लॅस्टर लावलेल्या अवस्थेत पडून आहे. पण हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि नर्स यांना लागली तर मदत करायला तो एका पायावर तयार आहे. श्रोते हो, ही होती गडबडगुंडा या कथासंग्रहातली विजय कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आत्ता वरती उजव्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह.
दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा. भेटूया श्रोतेहो.